नमस्कार मित्रांनो, आरजी डिजिटल विरेगाव मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आपण जी योजना बघणार आहे मित्रांनो, ती योजनेचं नाव आहे उद्योगिनी योजना. केंद्र सरकारची योजना आहे मित्रांनो. 2025 महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, ज्यात किराणा दुकान, ब्युटी पार्लर, टेलरिंग, खाद्य प्रक्रिया जसे की लोणचं, पापड, दूध व्यवसाय, हस्तकला, अगरबत्ती, मेणबत्ती बनवणे, मोबाईल रिपेअरिंग आणि शेती संबंधित व्यवसाय कोणते कोणते ते बघा, पशुपालन आणि कुक्कुटपालन अशा विविध 88 प्रकारच्या व्यवसायासाठी 3 लाखापर्यंतचे बिनतारण कर्ज आणि 30% अनुदान मिळते, ज्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकतात. तसेच उद्योगिनी योजनेत अनेक लहान आणि मध्यम स्वरूपाचे व्यवसाय येतात, जसे की सेवा क्षेत्रामध्ये काय काय येतं मित्रांनो, ब्युटी पार्लर, टेलरिंग, मोबाईल रिपेअरिंग, स्टेशनरी दुकान, एसटीडी बूथ. उत्पादन क्षेत्रामध्ये काय काय येतं माहिती का, लोणचे, पापड, जाम बनवणे, अगरबत्ती, मेणबत्ती निर्मिती, हस्तकला, पुस्तक बांधणी, छपाई. त्याच्यानंतर व्यापारामध्ये काय काय येतं, किराणा दुकान, जनरल स्टोअर, कपड्याची दुकान. आणखी कृषी आणि संबंधित, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय येतं माहिती का, दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, शेती संबंधित छोटे उद्योग. आता ह्या योजनेमध्ये एवढे व्यवसाय येते मित्रांनो, आणि हे तुम्ही करू शकता लोन घेऊन. त्याच्यामध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल किंवा तुमचा अगोदर जर असेल तरी पण तुम्ही याला सुरुवात करू शकता मित्रांनो, तुमचे हे शॉप दाखवून. त्याच्यानंतर ह्या योजनेची वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, ही जी योजना आहे कर्ज मर्यादाची 3 लाखापर्यंत आहे आणि अनुदान 30% कोणाकोणाला देते, विशेषतः SC ST आणि BPL साठी देते, म्हणजे दारिद्र्य रेषाखालील लोकांसाठी देते. या योजनेसाठी कोणतेही तारण मालमत्ता ठेवण्याची गरज नाही. जसे की आपण पीक कर्ज घेतलं आणि मॉर्गेज जर केलं तर आपली सातबारा काय होते, त्याच्याकडे गहाण राहिल्यासारखी असते. तशी याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही तारण ठेवायची गरज नाही, म्हणजे गहाण ठेवण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये वयोगट जे आहे मित्रांनो, 18 ते 55 वयोगटातील महिलांसाठी. तर उत्पन्न मर्यादा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये विधवा व दिव्यांग सोडून. त्याच्यानंतर अर्ज कसा करावा या योजनेचा, तर बघा, बँक आणि वित्तीय संस्थामार्फत अर्ज करता येतो. माय स्कीम आणि बजाज फिनसर्व यासारख्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे. त्याच्यानंतर याची पात्रता काय आहे मित्रांनो, महिला अर्जदार असणे आवश्यक आहे सर्वप्रथम. त्याच्यानंतर वय साधारणपणे त्या महिलाचं 18 ते 55 दरम्यान असणं आवश्यक आहे. प्रत्येक राज्यामध्ये निकष बदलू शकतात, जसे की आता केंद्र शासनाचे तर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये 18 ते 55 पर्यंत येते. त्याच्यानंतर जर महिला बचत गटाचे सदस्य असले तर तिला प्राधान्य राहील. त्याच्यामुळे बचत गटाची जर महिला असेल तर त्यांनी नक्की अप्लाय करा. त्याच्यानंतर याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते, ओळख पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्राची प्रत, शैक्षणिक कागदपत्रे, व्यवसाय योजना, त्याच्यानंतर जो बिझनेस प्लॅन असेल तुमचा, म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे जे काय असतं त्याच्यामध्ये लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर बँक खाते आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, एवढे सगळे कागदपत्र लागेल. आता अर्ज अप्लाय कसा करायचा, तुम्ही ऑनलाईन पण करू शकता, वेबसाईटद्वारे, उमंगद्वारे पण करू शकता. उमंगद्वारे मी याच्यावर व्हिडिओ बनवले एक, नक्कीच मित्रांनो उमंगद्वारे कसं ऑनलाईन केलं जातं, किंवा ते बजाज फिन सर्व द्वारे जे काय असेल ते ऑनलाईन कसं पण अप्लाय करतात ते सुद्धा मी याच्यावर व्हिडिओ नक्कीच बनव मित्रांनो. किंवा तुम्ही जवळच्या शाखेमध्ये जाऊन सुद्धा हा अर्ज करू शकता मित्रांनो. संबंधित मॅनेजरला त्या बँकेच्या बोलून तुम्ही हा अर्ज मला करायचा म्हणून सांगून ते तुम्हाला सांगतील, ही पोर्टल याच्यावर जा, इथून ऑनलाईन करा, मग आम्ही ते ऍक्सेप्ट करून देऊ असं तुम्हाला सांगते. आणि याच्यासाठी सिबिल स्कोर जे आहे मित्रांनो ते खूप महत्वाचं आहे. जर सिबिल स्कोर जर तुमचा खराब असेल तर ही योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. संबंधित बँका या योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्था, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कार्यरत आहेत, ज्यात HDFC सारख्या बँकांचा समावेश आहे, जिथे विविध कर्ज पर्याय उपलब्ध आहेत शिशु, किशोर आणि तरुण.